मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल। यावेळीही 4 कोट आणलेत। भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी। अदिती तटकरेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं। शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा आरोप। पालकमंत्रीपद अदिती तटकरेंना नाही तर भरत गोगावलेंना द्यावं, महेंद्र थोरवेंची मागणी। महायुतीच्या नेत्यांना माहिती आहे की कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही। अदिती तटकरेंचा महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी सभा घेताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, आम्ही नामदार करतो असं म्हटलं होतं। रायगडच्या अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींना मंत्रिपदाचे वेध लागले। महायुतीचे नेते आपला विचार करतील, महेंद्र दळवींना आशा। अलिबाग मुरुड मतदारसंघातून महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा आमदार। विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात वाढ। चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा। शिवाजी पाटलांच्या पाठिंब्यानं भाजपचं संख्याबळ 133 वर। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच। दादा भुसेंकडे पद कायम राहावं यासाठी शिवसेना आग्रही। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे जबाबदारी देण्याची भाजपची मागणी, तर भुजबळांच्या नावाचीही चर्चा। ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले। मुखेडमधल्या सभेत बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका, तर श्रीजया चव्हाणांना विजयी केल्याबद्दल भोकरमधल्या जनतेचे आभार मानले। नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले, ते महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार? अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला। विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात, ठाकूर यांची टिप्पणी। अमरावती जिल्ह्यात महायुतीचा विजय। बच्चू कडूंना त्यांचा स्वभाव भोवला, तर नणंदबाई दबावाचं राजकारण करत होत्या। नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांना टोला। बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र त्यांनी विकास न करता नाटकं केली आणि म्हणून जनतेनं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं। भाजप आमदार प्रवीण तायडे यांची टीका। यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या। तिवसा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार राजेश वानखेडे यांचा घणाघात। संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळांसह सुजय विखे मुंबईत। शिवसेनेच्या पहिल्या बैठकीला उपस्थिती लावली। लोकसभेतील पराभवाचा विखेंनी बदला घेतल्याची मतदारसंघात चर्चा। संग्राम थोपटेंना कंटाळलेल्या भोरच्या जनतेनं आपल्याला आमदार म्हणून संधी दिली। भोरचे नवनिर्वाचित आमदार शंकरराव मांडेकर यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया। मालवण पुतळा दुर्घटनेतील जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। गेल्या सुनावणीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन। खराब हवामान आणि वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा जयदीप आपटेचा याचिकेत दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।